आज उद्धव ठाकरेंची नाशिकमध्ये जाहीर सभा पार पडते। कार्यकर्त्यांच्या राज्यव्यापी शिबिराला उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत। नाशिकमधून लोकसभेचं उद्धव ठाकरे हे रणशिंग फुंकणार आहेत। काल ठाकरेंकडून काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे आणि गोदातेरी महाआरती सुद्धा काल केलेली आहे। त्यामुळे आज उद्धव ठाकरे सभेमध्ये काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। आज उद्धव ठाकरेंची नाशिकमध्ये जाहीर सभा पार पडते। खरं तर त्यांच्या कार्यकर्त्यांचा राज्यव्यापी शिबिराला उद्धव ठाकरे मार्गदर्शन देखील करणार आहेत। नाशिकमधून लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। काल ठाकरेंकडून काळाराम मंदिरात दर्शन सुद्धा घेतलंय आणि गोदातेरी महाआरती सुद्धा करण्यात आलेली आहे। तर या सभेची जय्यत अशी तयारी सुद्धा केलेली आहे। तर चेतन सावंत यांनी सुषमा अंधारे यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेचा राज्यव्यापी महामेळावा महाअधिवेशन आज नाशिक इथे पार पडत आहे। या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे हे आपले राज्यातील सर्व नेत्यांना, आमदार असतील, खासदार असतील, पदाधिकारी असतील यांना कशा प्रकारचं मार्गदर्शन करतायत, नेमके कोणकोणते ठराव या अधिवेशनामध्ये पास करतायत, त्याचबरोबर नवीन राजकीय दृष्ट्या कोणते निर्णय घेत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याच सर्व घडामोडींवर, याच सर्व अधिवेशनासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे। ताई, आज मेळावा होतोय, उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन नेतृत्व करणार आहेत, नेमकं कोणकोणते ठराव या मेळाव्यात पार पडते? आजच्या अधिवेशनामध्ये अगदी सुरुवातीला वंदनीय बाळासाहेबांना मानवंदना अभिवादन असेल, त्यानंतर काही महत्त्वाचे ठराव वाचन होईल आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठरावांचं अनुमोदन वगैरे सगळं केलं जाईल। त्यानंतर महत्त्वाची 3 भाषणं होतील। त्या 3 भाषणाच्या नंतर लंच ब्रेक असेल आणि लंच ब्रेक नंतर आमचे नेते सन्मान्य आदित्यजी संपूर्ण तरुणाईला एक रोडमॅप येणाऱ्या काळातला सांगतील, वर्षभर काम करण्यासाठीचा। आणि त्यानंतर सायंकाळी जाहीर सभेमधून सन्मान्य पक्षप्रमुख सगळ्यांना संबोधित करतील। ज्या प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेवर केंद्रीय यंत्रणेच्या कारवाया सुरू आहेत, त्या आपण पाहिलं असेल, रवींद्र वायकर यांनी 1 महिन्याची मुदत मागितली होती ईडीकडे, मात्र आज त्यांना देखील समन्स बजावलं आज हजर राहण्यासाठी। त्यानंतर आपला राजन साळवी असतील आमदार, यांच्यावर देखील एसीबीची कारवाई झाली होती। एकंदरीत केंद्रीय यंत्रणा आहे ही पूर्ण ठाकरेंच्या शिवसेनेला टार्गेट केल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? आणि यावर कुठेतरी शिवसैनिक हे हतबल झाल्याचं पाहायला भेटतंय का? तर त्यावर उद्धव ठाकरे आज भाष्य करतील का आणि मार्गदर्शन करतील का? निश्चितपणे केंद्रीय तपास यंत्रणा आणि सगळ्याच स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरत भाजपा शिवसेनेला खिंडीत पकडू पाहत आहे। परंतु आम्ही डिमोरलाइज झालो आहोत का? आमचं खच्चीकरण झालंय का? तर ते अजिबात नाही। उलट आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की वारंवार जे लोक म्हणतात की आता तर काय शिवसेना तर संपली, पण त्यांना ना काँग्रेसवर टीका करावीशी वाटते, ना राष्ट्रवादीवर टीका करावीशी वाटते। त्यांना उठताना, बसताना, खाताना, झोपताना, चालताना, लिहिताना, अगदी म्हणजे पैसे कमावताना, पैसे उधळताना प्रत्येक वेळेला एक आणि एकच चेहरा समोर दिसतो, ते नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे। उद्धव साहेब हे त्यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान उभं करण्यासाठी इथला प्रत्येक शिवसैनिक जीवाचं रान करत आहे। राहिला प्रश्न त्यांच्या तपास यंत्रणांचा, वायकर साहेबांना समन्स असेल किंवा किशोरीताईंना त्रास देणं असेल किंवा अनिल परब साहेबांच्या संबंधाने असेल, ह्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा ही माणसं हल्ली नाहीत, ही माणसं सोबत आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि मला वाटतं की येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही ही खिंड फार निकराने लढू। ताई, 1994ला ज्यावेळी नाशिकमध्येच हा राज्यव्यापी महाअधिवेशन झालं होतं, त्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आली होती। आता पुन्हा एकदा असं होईल असं वाटतंय का? आज बरोबर 1994 नंतर 2024ला हा मेळावा, हे अधिवेशन नाशिकमध्ये होत आहे आणि 2024ला विधानसभेच्या निवडणुका देखील आहे। काय वाटतं एकंदरीत तुम्हाला? सत्ता हे आमच्यासाठी साध्य कधीच नव्हतं, नाही, नसेल। सत्ता हे आमच्यासाठी साधन आहे इथल्या लोकाभिमुख प्रश्नांना हाताळण्याचं। आणि ते लोकाभिमुख प्रश्न कोणते आहेत याची नेमकी जाण मला आनंद आणि अभिमान आहे की आमचे सन्मान्य पक्षप्रमुख आणि सन्मान्य नेते या सगळ्यांना ती जाण आहे आणि त्याच सगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठीचं अधिवेशन इथं आहे। राहिला प्रश्न सत्ता बदलाचा, तर तो होणारच आहे।
कारण भाजपाच्या हम करे सो कायदा या मुजोर वृत्तीला महाराष्ट्राची जनता कंटाळलेली आहे, वैतागलेली आहे. त्यामुळे सत्ता बदल निश्चित होणार आहे. पण सत्ता बदल झाला तरी, कारण काल प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा नक्की झाली, परंतु रामराज्य कधी येणार, ते रामराज्य आणण्यासाठी उद्धव साहेबांचं पुन्हा सत्तेत येणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही इथे आहोत. प्राणप्रतिष्ठेवर एक प्रश्न विचारायचा आहे. ज्यावेळी निमंत्रण पाठवण्यात आलं होतं महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना, त्यावेळी आपण पाहिलं असेल जेव्हा विरोध करण्यात आला की या कार्यक्रमाला येऊ शकत नाही, मात्र प्रत्येक राज्यातील धार्मिक स्थळं आहेत इथे आम्ही भेट देऊ असं काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सांगितलं होतं. उद्धव ठाकरेंनी देखील असंच सांगितलं होतं की आम्ही काळाराम मंदिरला दर्शन घेऊ. त्यावेळी भाजपकडून असं म्हणण्यात आलं होतं की हे सर्व महाविकास आघाडीतील नेते हिंदू विरोधक नेते आहेत, त्यामुळे त्यांना अयोध्या द्यायचं नाही. मंदिर निर्माणच ज्यांच्यामुळे झालं त्या वंदनीय बाळासाहेबांचा आज जन्मदिवस आहे. तो आमच्यासाठी इतका महत्त्वाचा आहे की आमच्या अधिवेशनाचा दिवसही आम्ही तोच निवडलेला आहे. आणि त्याच ज्या वंदनीय बाळासाहेबांनी आपल्या कारसेवकांची आणि मंदिर निर्माणात असणाऱ्या शिवसैनिकांची मोठ्या अभिमानाने पाठ थोपटली, भाजपसारखा पळपुटेपणा केला नाही. हे आशिष कुरेशी सारख्या, आशिष शेलार सारख्या लोकांना हे कळणार नाही की ते किती पळपुटे आहेत, किती घाबरट लोक आहेत. आणि त्यांच्यावर बोलून आम्हाला आमच्या आजच्या दिवसाचा आनंदही कमी करायचा नाही. सो त्यांना काय कोल्हेकुई करायची, त्यांनी खुशाल करावी. आम्हाला असं वाटतं की आम्हाला जे काम सांगितलेलं आहे ते काम प्रामाणिकपणे आणि अविरतपणे सातत्यपूर्ण करणं ही आमची जास्त महत्त्वाची भूमिका आहे.